नमस्कार विद्यार्थी मित्र, हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्राचं तिसरं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, याच्यामधला प्रॅक्टिस सेट 3.3 आणि 3.3 मधले 1 ते 5 नंबरचे उदाहरणं आपण बघणार आहोत। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर, त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूत जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, तुमचं एक एक सबस्क्रिप्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे आमच्यासाठी। त्याच्यामुळे आमचा जो उत्साह आहे तो नक्कीच वाढत असतो। आपण जी सामग्री आहे त्या सामग्रीच्या म्हणजे आपल्याकडं सामग्री आहे, जी अवेलेबल सामग्री आहे तिच्या आधारावर आपण व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। नक्कीच तुमचे जर सबस्क्रिप्शन असतील तर नक्कीच आम्हाला त्याच्यामधून एक उत्साह मिळत असतो आणि आम्ही आणखी नवीन नवीन, आणखी चांगले, आणखी क्वालिटेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा। ही एक आमची आशा आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहे की नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा। तर बघा, व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता बघा, इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। याच्यामध्ये सांगत आहे की फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एपी आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली, फाइंड सम ऑफ 27th टर्म। म्हणजे काय दिले, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स। बघा, इथे अँड आहे, सुरुवातीला फर्स्ट आहे, नंतर कॉमन डिफरन्स आहे, आणि इथे 6 आहे, अँड आहे आणि 3 आहे। म्हणजे काय, फर्स्ट टर्म काय 6 आहे अँड 3 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे क्रमशः तो सांगत आहे। म्हणजे फर्स्ट टर्म 6 असणार, कॉमन डिफरन्स 3 असणार। ऑलरेडी तर लिहून दिलेला आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड असल्यामुळं, परंतु जर नसेल तर इथे कधी पण लक्षात ठेवायचं, असा ज्यावेळेस आणि म्हणते याच्या पहिले, आणीच्या आधी आणि आणीच्या नंतर, आणि इथे पण आणीच्या आधी आणि आणीच्या नंतर, म्हणजे इथे आणीच्या आधी जी संख्या दिलेली आहे ती फर्स्ट टर्म आहे, आणीच्या नंतर जी संख्या दिलेली आहे ती काय, कॉमन डिफरन्स आहे। असं तुम्ही त्याला त्याची जुळवाजुळव करायची, नाहीतर मग फर्स्ट टर्म 3 घेणार आणि कॉमन डिफरन्स 6 घेणार, अशी चूक होऊ द्यायची नाही। बघा, इथे ऑलरेडी आपल्याला ते दिलेलं आहे, जे दिलेलं आहे 6 कॉमन डिफरन्स डी, 3 दिलेलं आहे, सम ऑफ 27th टर्म आपल्याला फाइंड करायची। आता बघा, याच्यामध्ये जे बॉक्सेस आहेत ते आपल्याला फिल करायचे। एस चा फॉर्म्युला दिलेला आहे, एस n n डिवाइडेड बाय 2। इथे काय येईल तर 2a येईल, 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, म्हणजे इथे येणार तुमचा 2a प्लस n मायनस 1 इंटू डी। त्याच्यानंतर आता बघा, s27 इज इक्वल टू काय दिलेलं आहे तर 27 डिवाइडेड बाय 2, आणि ब्रॅकेट मध्ये इथे आपल्याला दिलेला आहे की 12 प्लस 27 मायनस 1 इंटू, आता इथे काय लिहिणार, डी लिहिणार। आता डी ची किंमत आपल्याला टाकायला लागणार, कारण ऑलरेडी काय केलेलं आहे 2 इंटू ए, त्यांनी काय केलेलं आहे इथे गुणाकार केलेला आहे। 2 इंटू ए ची किंमत 6, म्हणजे 2 गुणिले 6 12, आणि n मायनस 1 म्हणजे 27 मायनस 1 ऑलरेडी काय केलेलं आहे इथे लिहून दिलेलं आहे ना। त्याच्यानंतर आता बघा, इथे हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये डी जो आहे तो येणार, डी म्हणजे येणार तुमचा 3, आणि इथे बघा नंतर याच्यामध्ये तुम्हाला काय केलंय 27 डिवाइडेड बाय 2 इंटू, आता हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे, हा पूर्ण ब्रॅकेट काय केलेला आहे, ऑलरेडी काय केलेलं आहे त्यांनी सोडून दिलेला आहे, आणि सोडून काय केलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे। बघा, म्हणजे सोडून इथे डायरेक्ट आपल्याला सांगितलेलं आहे की किंमत लिहा। म्हणजे आता याला सोडूयात मग सुरुवातीला, म्हणजे इथे काय येतील, इथे 12 प्लस हे 27 वजा 1 हे येतील 26 आणि गुणिला 3। आता हे 12 अधिक हे 26 गुणिला 3 हे येतील 78, आणि 12 अधिक 78 हे होतील तुमचे बघा 90, इथे येतील 90, म्हणजे इथे किती येतील, इथे येतील तुमचे 90। आता बघा, इथे थोडासा गुणाकारामध्ये आपल्याला वेळ लागला, किंवा इथे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता गोष्ट की बाबा 27 भागीला 2 आहेत आणि इथे 27 लिहिलेले आहेत, म्हणजे 2चा भाग गेला आणि 45 आहे। 2चा भाग जर 45 ला जात, म्हणजे एखाद्या संख्येला जात असतील आणि 45 येत असतील तर इथे नक्कीच किती येतील, 90 येतील। म्हणून डायरेक्ट अशी एक ट्रिक जर यूज केली की इथे 45 दिसत आहे म्हणजे इथे नक्की काय येतील, 90 येतील, ते डायरेक्ट जरी लिहिले तरी चालते, म्हणजे याच्यामध्ये तुमचा वेळ वाचेल। परंतु शक्यतो काय करा, थोडासा सोडवण्याचाच प्रयत्न करा, परंतु नक्कीच 45 असल्यामुळे इथे 90 येणार, ही गोष्ट काय आहे साहजिकच आहे। त्याच्यानंतर बघा, इथे आपल्याला काय केलेलं आहे तर इथे आपल्याला डायरेक्ट याचं काय केलेलं आहे 27 गुणिला 45 करून काय केलेलं आहे बघा, 27 गुणिला 45 करून त्यांनी डायरेक्ट आपल्याला इथे उत्तर लिहायला सांगितलेलं आहे। तर बघा, इथे याला जर सोडवलं तुम्ही तर हे येतील तुमचे 12 आणि 15, बघा 27 गुणिला 45 येतील 1215। तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी काय करायची तुम्हाला इथे सोडवायची। आता क्वेश्चन नंबर सेकंड बघूयात।
फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. बघा काय सांगितलेलं आहे, सम सांगितलेली आहे 123 टर्मची म्हणजे 123 टर्मची आणि कुठल्या इव्हन नॅचरल नंबर. बरं का, नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या पण कोणत्या संख्या, समसंख्या. नैसर्गिक समसंख्येची काय सांगितलेली आहे, बेरीज तुम्हाला इथे करायची सांगितलेली आहे. मग याला सोडवताना बघा सुरुवातीला काय करूयात, तर फर्स्ट ज्या इव्हन नॅचरल नंबर आहेत, ज्या संख्या आहेत त्या काय करूयात, लिहून घेऊयात. हेअर इथे लिहूयात, हेअर बघा फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर्स फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर्स आणि किती सांगितलेलं आहे, फर्स्ट 23 आहे ना. ठीक आहे, नॅचरल नंबर्स आर लिहून घेऊया सुरुवातीला. कोणत्या येतात त्या संख्या, तर त्या संख्या म्हणजे काय येणार, इव्हन नंबर म्हणजे काय सांगितलेलं आहे, समसंख्या. बरं का, समसंख्या पहिल्या आहे ना, म्हणजे पहिली तुमचा 2, नंतर येतील 4, नंतर येतील 6 आणि हा अप टू डॅश 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 पर्यंत बघा 123 पर्यंत. म्हणजे आपल्या ज्या समसंख्या येणार आहेत ह्या कोणत्या येतील, कुठपर्यंत येतील, तर 123 पर्यंतच्या म्हणल्या तर आपल्या येतील इथे 122 पर्यंत. बरं, कारण काय 123 पर्यंतच्या संख्या त्यांनी काय केलेल्या आहेत इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आता इथे 122 जरी येतील, परंतु जर आपल्याला समजा ह्या टर्म जर काढायच्या असतील बरं का, तर टर्म किती येतील, ही T1 T2 T3 ही जी टर्म येणार आहे शेवटची ही कोणती येणार आहे, 123वी टर्म असेल. कुठली, 123 संख्यांचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण एक काम करूयात, 122 न लिहिता इथे काय करूयात, T123 बरं का, म्हणजे 123वी टर्म आहे असं काय करूयात, त्याला हे लिहूयात. बघा 2 4 6 आणि काय केलेलं आहे, तर 123. याला थोडंसं काय करतो, तर याला थोडंसं व्यवस्थित लिहितो 1 2 3. त्याच्यानंतर आता पहा इथे आपल्याला फर्स्ट टर्म माहित आहे. त्याच्यानंतर आता कॉमन डिफरन्स आपण काढून घेऊयात. बघा T2 - T1 करूयात. T2 - T1 इज इक्वल्स टू बघा 4 - 2 इज इक्वल्स टू 2. आणखी एक काढून घेऊयात. बघा T3 - T2 इज इक्वल्स टू 6 - 4 बरोबर 2. म्हणून आपण इथे खाली लिहूयात देअरफॉर बघा A इज इक्वल्स टू आपल्याला माहित आहे 2 आहे. त्याच्यानंतर D इज इक्वल्स टू माहिती आहे आपल्याला काय, कॉमन डिफरन्स आपला काय येत आहे, तर D येत आहे आपला जो आपला D येत आहे तो येत आहे 2. त्याच्यानंतर आता बघा इथे आपल्याला जो n नंबर आहे Tn nth टर्म कुठले, तर 123 ही काय आपली Tnth टर्म आहे. म्हणजे n नंबर पण माहित आहे आपल्याला, n बरोबर काय आहे, तर 1 2 3. आता बघा आपल्याला काय करायचं, फाइंड द सम करायची आहे. काय करायचे आहे, सम काढायची आहे. म्हणजे इथे आपल्याला Sn हे काय करायचं, आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. आता बघा Sn फाइंड करताना काय करणार, तर Sn चा फॉर्म्युला लिहून घेणार. बघा Sn इज इक्वल्स टू n डिवाइडेड बाय 2 इनटू 2a प्लस ब्रॅकेट n - 1 इनटू d. त्याच्यानंतर आता बघा याला सोडून घेणार. आता n माहित आहे आपल्याला 123 आहे, हा 123 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a, हे बघा काय आहे 2 आहे 2 प्लस n - 1. आता n टर्म कोणती आहे आपली, बघा n टर्म 123 आहे म्हणजे 1 2 3 मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स काढून घेतला होता आपण जो की आहे 2. नंतर बघा इथे हे जे आहे ना हे सम ऑफ 1 2 3 आहे बरं का. नंतर सम ऑफ 1 2 3 इज इक्वल्स टू बघा 1 2 3 एक स्टेप आणखी आपण असेच घेऊन घेऊयात. याला सोडूयात. बघा 22 हा काय 4 येईल, हा येईल 4 प्लस हे 123 - 1 दॅट इज 122 इंटू 2. याला सोडून घेऊयात खाली. बघा S of
सम ऑफ 123 इज इक्वल्स टू 1 2 3 डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेटमध्ये याला सोडून घेऊयात बघा हे 4 ॲज इट इज प्लस याचा गुणाकार करून घेऊयात बघा बेदोनी 4 हे बेदोनी 4 आणि बेक बे म्हणजे 244 तर याला परत खाली सोडून घेणार बघा यस 123 काय यस 1 2 3 इज इक्वल्स टू बघा 1 2 3 डिवायडेड बाय 2 आणि हे 244 अधिक हे काय 4 हे येतील तुमचे 248 244 आणि 4 हे गुणिले 248. आता एक काम करूयात यांचा जो भागाकार आहे हा करून घेऊया त्या 2चा आणि याचा येथील बे 1 चा भाग जाईल नंतर 2 चा भाग जाईल आणि नंतर 4 चा भाग जाईल मग देअरफॉर यस 123 इज इक्वल्स टू बघा 1 2 3 into 1 2 4 येईल आणि देअरफॉर आपल्याला सम ऑफ 123 इज इक्वल्स टू बघा 123 गुणिले 124 जर केले तर हे तुमचं 15,252 अशा प्रकारे आपल्याला इथे उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे याला काय करायचंय सोडवायचं. तर अशा प्रकारे याचं उत्तर येईल आणि अशा प्रकारे सोडवायचंय. तर आता क्वेश्चन नंबर याच्यानंतरचा जो थर्ड आहे तो क्वेश्चन नंबर थर्ड बघूया. क्वेश्चन नंबर थर्ड बघा. क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे तो असं सांगितलेलं की फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. आता बघा याच्यामध्ये जे क्वेश्चन आहे आणि याचं जे आन्सर दिलेलं आहे ते थोडंसं वेगळं येण्याची शक्यता आहे. म्हणजे काय की पुस्तकामध्ये काय सांगत आहे की फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. मराठीमध्ये असं की बाबा अंकगणिती श्रेणीच्या किंवा फाइंड म्हणजे काय काढा की सम काढा कशाची जे 1 ते 350 पर्यंतच्या संख्येची बरं का 1 ते 350 पर्यंत किंवा बिटवीन म्हणजे मधल्या असं जर सांगितलेलं असेल बघा 2 प्रश्न होतात. थोडंसं जर करेक्शन असेल इथे कारण थोडंसं जर आपण 350 पर्यंतच्या जर संख्या घेतल्या म्हणजे जर पुस्तकात असं असेल मराठीमध्ये प्रश्न की 1 ते 350 च्या दरम्यानच्या ज्या काय आहेत समसंख्या आहेत यांची बेरीज काढा किंवा 1 ते 350 पर्यंतच्या ज्या समसंख्या आहेत बघा 1 ते 350 पर्यंत आणि 1 ते 350 च्या मधील बरं का. आता मधील म्हणल्याच्या नंतर काय येईल ही 350 येणार नाहीत तर 350 च्या आधीची संख्या येईल ती म्हणजे 348. आणि जर असं सांगितलं की 1 ते 350 पर्यंत बरं का म्हणजे जर बिटवीन असेल आता इथे काय सांगितलं फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर म्हणजे पूर्ण समसंख्येची बेरीज काढा. जर इथे असं असतं की बाबा बिटवीन बरं का तर 350 आणि 1 आणि 350 च्या मधील ज्या संख्या आहेत त्या काढायच्या होत्या बरं का. तर आपण एक काम करूया सुरुवातीला उत्तर काढून घेऊया 1 ते 350 पर्यंतच्या संख्या कन्सिडर करू बरं का. तर बघा आता इथे सोल्युशन मध्ये उत्तरामध्ये ज्या समसंख्या आहेत बघा काय ज्या समसंख्या आहेत इव्हन नंबर आहेत 1 ते 350 पर्यंत त्या लिहून घेऊयात. हियर येते नंबर कोणते नंबर तर इव्हन नंबर बघा हियर इव्हन numbers between 1 to 350 are कोणते आहेत बघा तर ते म्हणजे 1, 2, इव्हन नंबर सांगितले बरं का. सर्व नॅचरल नंबर नाही बरं का. बघा पहिला इव्हन नंबर कोणता येईल 2 येईल नंतर 4 येईल है ना नंतर 6 येतील आणि अप टू डॅश डॅश डॅश. आता बघा इथे आपण 350 कन्सिडर करत आहे म्हणून इथे 248 येईल आणि शेवटचं येईल 350.
झालं. आता ह्याच्यामध्ये बघा इथे आपल्याला ए माहित आहे, इथे ए बरोबर काय आहे, याच्या आधी आपण एक काम करूयात. तर याच्यामधला जो काय आहे कॉमन डिफरन्स आहे तो सुरुवातीला काय करूयात, काढून घेऊयात. बघा ते कॉमन डिफरन्स काढूयात, T2 - T1, T2 - T1 म्हणजेच काय, तर 4 - 2 बरोबर येतील 2. नंतर काढूयात T3 - T2 बरोबर 6 - 4 म्हणजे हे येईल 2. आणि मग नंतर खाली लिहूयात देअरफॉर A इज इक्वल्स टू आहे आपला 2. नंतर D बरोबर पहा, D बरोबर काय आहे कॉमन डिफरन्स 2 आहे. त्याच्यानंतर आता पहा इथे आपल्याला सम काढायची आहे बरं का. सम काढण्यासाठी आपल्याला ह्या ज्या संख्या आहेत बघा, कोणत्या संख्या, 350 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या माहित लागतील, म्हणजे नंबर माहित लागेल. त्याच्यासाठी आपण काय करणार सुरुवातीला, तर सुरुवातीला नंबर काढणार. म्हणजे ह्या संख्या किती आहेत, 350 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत नंबर आहे ना, 1 ते 350 पर्यंतच्या अशा किती समसंख्या आहेत, या संख्या किती आहेत बरं का. कोणती संख्या ते नाही, 350 आणि 1 यांच्या दरम्यान संख्या किती आहेत बरं का. नंतर सम कधी करणार आपण, त्या संख्या आपल्याला माहित लागतील ना, नंबर माहित लागतील, म्हणजे संख्या किती आहेत ते माहित लागेल. त्यासाठी आपण काय काढणार, n काढणार बरं का. मग आता A2 D बरोबर किती आहे 2 आहे. त्याच्यानंतर आपण फाइंड काय करणार, तर n फाइंड करणार, नंबर फाइंड करणार. तर याच्यासाठी आपल्याला जो नंबरचा फॉर्म्युला आहे बरं का, तो आपल्याला काय करायला लागेल, त्याचा यूज करायला लागेल है ना. म्हणजे Tn बरोबर बघा, Tn बरोबर काय ना, म्हणजे n टर्म है ना, म्हणजे नंबर माहित करायला लागणार. Tn बरोबर काय, a प्लस n मायनस 1 इंटू काय d. आता बघा एक काम करतो, याला थोडस व्यवस्थित आपण काय करूयात, लिहून घेऊयात. बघा थोडस व्यवस्थित लिहून घेतो फक्त. आता इथे आपल्याला देअरफॉर D इज इक्वल्स टू 2 असं लिहून घेऊयात, म्हणजे ते थोडंसं प्रॉपर वाटेल. A बरोबर काय आहे, तर 2 आहे. त्याच्यानंतर D बरोबर काय आहे, तर तो पण 2 आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा सुरुवातीला काय करायचं आहे, तर नंबर फाइंड करायचे आहेत. त्याच्यामुळं बघा आपल्याला Tn माहित आहे. Tn काय आहे, तर nth टर्म काय आपल्याला माहिती आहे 350 आहे. त्याच्यामुळं Tn बरोबर किती आहे, 350 आहे. आपल्याला इथे नंबर माहित करून घ्यायचे. आता ते व्यवस्थित वाटायला लागलं, ठीक आहे. तर आता इथे Tn चा फॉर्म्युला लिहूयात. Tn इज इक्वल्स टू काय येते, तर a प्लस n मायनस 1 इंटू d. Tn माहित आहे आपल्याला 350 इज इक्वल्स टू a माहित आहे 2 आहे प्लस n मायनस 1 n मायनस 1 इंटू d. कॉमन डिफरन्स काय आहे 2 आहे. त्याच्यानंतर आता आणखी खाली सोडूया. 350 ॲज इट इज इक्वल्स टू 2 प्लस याचं मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊया, 2 इंटू n दॅट इज 2n आणि 2 इंटू मायनस 1 दॅट इज मायनस 2. बघा इथे हे 2 प्लस 2 आहे, मायनस 2 कॅन्सल होतील, म्हणजे इथे राहील तुमचा 350 इज इक्वल्स टू 2n. 2चं पक्षांतर करून घेऊ, 2 इथे गुणिला तर इकडे काय होईल, भागीला जाईल. हे 350 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू n. आता बघा इथे n आपल्याला माहित नव्हता तर n फाइंड. आता बघा जर समजा 1 ते 10 पर्यंत आपण जर विचार केला की 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या घेतली तर किती येणार, 5 येणार है ना, कारण 2 4 6 8 आणि 10 या 5 संख्या येणार. इथं पण 350 च्या जर निम्मे केले तर किती येतील, तर ते येतील 175. कारण बघा पहिले b एक b, इथं 2 चा म्हणजे किती 1 चा भाग जाईल b एक b. नंतर
इथे 1 राहील आणि हे 15 म्हणजे बेसाती 14 म्हणजे इथे कितीचा जाईल 7चा जाईल है ना, बेसाती 14. त्याच्यानंतर इथे बघा 1 शिल्लक राहील हे 0 इथे 5 है ना, म्हणजेच n बरोबर 175. आता आपल्याला काय झालेलं माहित, तर n माहित झालेलं आहे ना. त्यानंतर a माहित आहे, d माहित आहे, n टर्म तर माहित होती, परंतु आपल्याला इथे महत्त्वाचं म्हणजे n माहित झालेलं आहे. आता इथे आपण सम करूया. बघा इथे सम करताना Sn चा फॉर्म्युला लिहून घेऊयात. Sn ही वस्तू काय येते तर 2a Sn n डिवाइडेड बाय 2 येईल सुरुवातीला, n डिवाइडेड बाय 2 आणि नंतर इथे ब्रॅकेट मध्ये येईल 2a प्लस n मायनस 1 इंटू d आणि याला जर सोडवलं तर बघा सम ऑफ काय n टर्म. आता हे किती आहे 175 म्हणजे 175 175 टर्मची जर केली तर काय येईल 175 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट. आता 2 इंटू ये काय फर्स्ट टर्म आपली 2 आहे प्लस n मायनस 1 म्हणजेच 175 मायनस 1 इंटू डी. कॉमन डिफरन्स काय होता आपला बघा, कॉमन डिफरन्स 2 इंटू 2. आता याला सोडून घेणार, याला सोडवलं तर 175 डिवाइडेड बाय 2 एक स्टेप असंच ठेवू याला है ना. नंतर 2 इंटू 2 दॅट इज 4 प्लस 175 मायनस 1 दॅट इज 174 इंटू 2. याला सोडूयात बघा 175 डिवाइडेड बाय 2 ॲज इट इज. वरचा पार्ट फक्त उचलून घेता येईल, खाली ठेवत आहे ना. बघा याच्यामध्ये काहीच नाही, वरचा उचलायचं खाली ठेवत आणायचं. इथे पण याला सोडवायचं, बाकी जो पार्ट राहतो तो तसाच ठेवून द्यायचा है ना. एक एक स्टेप काय करत जायचं सोडवत जायचं. आता याचा गुणाकार करून घेऊयात. बघा हा 4 ॲज इट इज ठेवूयात सुरुवातीला प्लस बघा याला जर राहिलं तर बेचूक 8 है ना, बेसाती 14 14शी 4 हातचाला 1 बे 1 बे आणि 1 म्हणजे हे येतील 2 आणि 3 हे येतील तुमचे 348. बघा बेचूक 8 बेसाती 14शी 4 हातचा आला होता 1 बे 1 बे आणि हातचा 1 3 हे 348. आणखी याला सोडून घेऊयात समोर. बघा हा 175 ॲज इट इज ठेवूयात डिवाइडेड बाय 2 आणि याला जर सोडवलं तर बघा हे येतील 352 तुमचे है ना. आता याला ओपन ब्रॅकेट करतो 352 आणि याचा जर भाग तोडला तर बघा बे 1 बे पहिले 1चा भाग जाईल ते 15 बेस 7 14 है ना. बघा हे बरोबर झाले होते आपले 48 आणि 4 बरोबर 52 है ना. बेस 14 1 राहिला हे येतील बेसक 12. ठीक आहे. आता याला जर सोडवलं 175 इंटू 176. आता याचा जर गुणाकार केला बघा 175 गुणिला किती 176 तर हा येतो आपला 30,800. बघा 30800 30,800. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपण एका सोप्या पद्धतीने आणखी करू शकत होतो. इथे 2a प्लस n मायनस 1 इंटू डी किंवा Sn चा जो फॉर्म्युला आहे n डिवाइडेड बाय 2 आणि त्याच्यानंतर T1 प्लस काय Tn हा जरी केला असता तरी याच्यामध्ये हीच किंमत आपल्याला मिळत होती. आता याच्यामध्ये बघा इथे जे पुस्तकामध्ये तुमचं आन्सर दिलेलं आहे बघा, तर टेक्स्टबुकचं जे आन्सर आहे ते तुमचं एकदा चेक करतो मी. टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर दिलेलं आहे शेवटी तुम्हाला ते दिलेलं आहे. मला वाटतं याच्यामध्ये जे आन्सर आहे ते थोडस कमी जास्त येईल आपलं. बघा टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 दिलेलं आहे तुम्हाला 30,450. बघा किती दिलेलं आहे 30,450 हे आन्सर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा हे 350 जे आहेत हे काय केलेले त्यांनी घेतलेले नाहीत म्हणजे धरलेले नाहीत. कारण याच्यामध्ये बघा याच्यामध्ये जर 350 मिळवले, समजा आपण 350 मिळवले तर किती येणार 0 5 आणि 5 10 0 हात झाला 1 हे 8
30,800. बघा काय केलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये, हे जे 350 घेतलेले आहेत ही शेवटची काय घेतलेली आहे, टर्म घेतलेली नाही. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्याच्या मध्ये घेतलेले. आता एक तर काय बुक मध्ये बिटवीन पाहिजे होतं, शब्द बिटवीन पाहिजे होता, किंवा मग हे आन्सर जे आहे ते काय पाहिजे होतं तर ते हे यायला पाहिजे होतं, हे द्यायला पाहिजे होतं बरं का. 30,450 ऐवजी 30,800 द्यायला पाहिजे होतं, किंवा इथे बुक मध्ये थोडंसं त्यांनी करेक्शन करायला पाहिजे होतं. ठीक आहे. परंतु आता जर तुमचे नवीन बुक आले असतील त्याच्यामध्ये आन्सर हे करेक्ट करून आलेलं असेल, माझ्याकडे जे बुक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं आन्सर दिलेलं आहे. परंतु हरकत नाही, फक्त तुम्ही काय करायचंय तर बिटवीन जर असेल तर शेवटची टर्म घ्यायची नाही. आणि फ्रॉम बघा जसं फाइंड द सम ऑफ ऑल जर दिलेलं असेल फ्रॉम 1 to 350 ऑल जर दिलेलं असेल, किंवा मराठीमध्ये जर 1 ते 350च्या मधील किंवा दरम्यानच्या संख्येचा, त्याचबरोबर जर समजा असे असेल, जर दरम्यानचा असेल तर काय करणार, शेवटची टर्म घेणार नाही. आणि जर असं असेल की 1 ते 350 या संख्येचा असं जर असेल तर तुम्ही ती संख्या घेणार. एवढं काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला सोडवायचं. आता क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सांगितलं आहे की इन एन 90th टर्म ही इज 52 अँड 38th टर्म इज 128. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. काय केलेलं आहे, मधल्या टर्म दिल्या. 19वी दिली 52, 38वी दिली 128. आपल्याला 56 टर्मचा, पहिल्या 56 टर्मचा काय करायचं आहे तर बेरीज किंवा सम आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे. मग आता याच्यामध्ये पहा, इथे आपल्याला बघा जर सम फाइंड करायची असेल तर एसएन मध्ये आपल्याला ए माहित लागेल, त्याचबरोबर डी ची किंमत पण माहित लागेल. त्यावेळेस काय करू आपण, म्हणजे जर आपल्याला पहिली टर्म आणि कॉमन डिफरन्स जर माहित असेल तर आपल्याला काय करता येईल तर सम त्या संख्येची करता येईल. परंतु इथे काय केलेलं आहे, मधल्या टर्म दिलेल्या आहे. जसं की आपल्याला 19वी टर्म दिलेली आहे 52 आहे, त्याचबरोबर 38वी जी टर्म आहे 38 टर्म ती आहे 128. बघा आता इथे आपल्याला सुरुवातीला काय करायला लागेल, ए आणि डी याच्यामधला काय करायला लागेल, फाइंड करायला लागेल. मग आपण एक काम करूयात, कन्सिडर करूयात की कन्सिडर फर्स्ट टर्म जी आहे ती ए म्हणून, आणि कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स हा डी कन्सिडर करू. आता पहा आपल्याला दिलेलं काय आहे तर 19वी टर्म दिलेली आहे. म्हणजे टीएन मध्ये बघा, टीएन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. याच्यामध्ये टीएन टर्म बघा, टीएन कोणती दिलेली आहे, टीएन जी आहे आपल्याला बघा 19th टर्म आहे ना, म्हणजेच T19 बरं का. किंवा आपण एक काम करू शकतो, 52 याला लिहू शकतो बघा कसं की T19 बरं का. तर 19वी टर्म काय आहे 52 आहे बरं का. 19वी टर्म 52 आहे. म्हणजे जर याला आपण या T19 ला ए प्लस 18D असं लिहिलं तरी चालते, कारण फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला 18 ऍड करायला लागणार, त्यावेळेस आपल्याला T19 मिळणार. म्हणजे ही तुमची 52, कारण T19 टर्म कोणती आहे 52 आहे काय नाही. ए प्लस 18D बरोबर काय 52. याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. बघा त्याच्या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये अशा प्रकारचा आपण क्वेश्चन सोडवलेला आहे. त्याच्यानंतर आता पहा यालाच आणि याला एन टीएन चा फॉर्म्युला तर लिहिलेला आहे. आता पहा आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, 38 टर्म दिलेली आहे. म्हणजे T38 टर्म जी आहे ती किती आहे 128 आहे. मग आता या 38 ला मी ए प्लस काय करणार, जसं ती 18D लिहिली तशी इथे लिहिणार 3070 इज इक्वल्स टू 128 आणि याला देणार इक्वेशन नंबर 2. आता याच्यामधून काय होईल बघा, आपल्याला ए मिळेल है ना, किंवा डी मिळेल. काय मिळेल ते बघूया, आणि त्याची किंमत एका याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर इक्वेशन मध्ये ठेवल्याच्या नंतर दुसरा मिळणार. म्हणजे ए मिळणार किंवा डी मिळणार, याच्यापैकी एक तरी आपण दुसरीची किंमत काढू शकतो. पहा आता इथे बघा, इथे 128 मोठे आहेत, ते 37 मोठे आहेत. म्हणजे काय करू तर इक्वेशन नंबर या 2 मधून 1 ला काय करू वजा करू. मग इथे लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम, इथे पण व्यवस्थित लिहायचं की 1 फ्रॉम 2, म्हणजे 1 ला 2 मधून वजा करू.
तर इक्वेशन नंबर सुरुवातीला 2 लिहूयात. काय आहे तर a + 37d = 128 आणि याच्यामधून मला काय करायचं आहे वजा 1 नंबरचं इक्वेशन a + 18d = 52. याची वजाबाकी करताना काय होईल, याचे जे सिंबल आहेत ते चेंज होतील. हे वजाचं हे वजाचं आणि हे वजाचं है ना. आता बघा इथे याला सोडूयात. बघा 128 मधून जर हे 52 वजा केले तर बघा 8 मधून 2 गेल्याच्या नंतर हे राहतील तुमचे 6. त्याच्यानंतर इथे 12 मधून 5 गेल्याच्या नंतर हे राहतील तुमचे 7. त्याच्यानंतर हे बघा इथे 37 मधून जर 18 काढले तर हे येतील तुमचे 19d आणि हा ए काय होईल तुमचा कॅन्सल होईल. त्यामध्ये 19d बरोबर तुमचे येतील 76 आणि इथे आपल्याला काय मिळणार तर डी मिळणार. देअरफॉर या 19चं पक्षांतर करून घेऊया. d बरोबर 76 डिवाइडेड बाय 19 हे गुणिले तिकडे भागिला आणि म्हणून d बरोबर 1976 डी ची किंमत मिळणार आपल्याला 4. आता काय करूयात या d ची किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवूयात. मग इथे पुट बघा d = 4 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. इक्वेशन नंबर 1 जे आहे ते सुरुवातीला लिहून घेणार. काय आहे तर a + 18d = 52. फक्त काय करायचं आहे d च्या जागेवर 4 ठेवायचे. मग हे येणार a + 18 गुणिले 4 बरोबर 52. याला सोडून घेणार a + 18 गुणिले 4. 18 × 36 18 त्रिक 54 18 चूक 72 72 = 52. 72चं पक्षांतर करून घेणार a अधिक पक्षांतर झाल्याच्या नंतर काय 52 जशाला तसे मायनसचे प्लसचे मायनस होते -72. आता बघा इथे एक ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे म्हणजे याचं जे उत्तर आहे ते कशामध्ये येणार मायनस मध्ये येणार. म्हणजेच देअरफॉर a = बघा इथे 2तून 2 गेल्याच्या नंतर 0 राहतील आणि हे 7तून 5 गेल्याच्या नंतर किती राहतील 7 - 5 तर हे राहतील तुमचे 2 म्हणजे हे येतील तुमचे 20. पण हे कसे 20 येतील तर -20 येतील. तर आता बघा इथे आपल्याला a बरोबर a ची किंमत मिळालेली आहे. किती आहे तर ती म्हणजे -20. बरं आता आपल्याला a मिळालेला आहे d मिळालेला आहे. आता आपण SN च्या फॉर्म्युल्यामध्ये काय करूयात त्या किमती ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपण काय करूयात तर त्याच्यानंतर आपण SN ची जी म्हणजे काय जी सम आहे सम ऑफ काय सांगितलेलं आहे कोणती टर्म सांगितलेली आहे तर फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्मची काय करूयात तर सम काढूयात. सम काढण्यासाठी काम करूयात त्याला इथे खालीच लिहूयात. बघा देअरफॉर SN = बघा SN चा फॉर्म्युला 2a n divided by 2 into बघा n divided by 2 in bracket I 2a plus n minus 1 into d. आणि आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय माहित आहे तर याच्यामध्ये आपल्याला बघा काय काय काढलेलं आहे. आपण d काढलेला आहे a काढलेला आहे. आता आपल्याला SN फाइंड करायचं आहे. आता SN फाइंड ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस आपल्याला 56 टर्मचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला n 56 पण माहिती आहे बरं का. म्हणजे काय आहे की नंबर जे आहेत ते किती आहेत तर 56 या टर्मचं काय करायचं आपल्याला तर 56 या टर्मचं काय करायची आपल्याला बेरीज करायची. मग बघा आता SN = चा फॉर्म्युला लिहिला आपण है ना. बघा आता S56 इथे किती येतील S56 टर्म है ना नंतर येतील 56 डिवाइडेड बाय 2 आणि इन ब्रॅकेट मध्ये बघा 2 into a काय आहे -20 म्हणजे -20 इथे आणि प्लस n - 1 म्हणजे हे म्हणजे 56 - 1 into d जो की मिळाला होता आपल्याला 4 आणि आता
आता याला सोडवणार आपण बघा, इथे भाग तोडून घेतला आता तरी चालते बघा. सुरुवातीला कितीचा भाग जाईल, 2 2 4 म्हणजे 2 चा भाग जाईल आहे ना. इथे 1 उरेल आणि हे 16 होतील म्हणजे 2 8 16 आहे ना, म्हणजे हे येतील 28 आणि ब्रॅकेट मध्ये बघा हे 2 गुणिला वजा 20 बघा, याची पण बेरीज करून घेऊया, गुणाकार करून घेऊयात. हे -20 × 2 दॅट इज -40 प्लस हे 56 वजा 1 म्हणजे 55 आणि गुणिला 4 आणि याला सोडून घेणार समोर परत हे 28 ॲज इट इज. ब्रॅकेट सोडून घेऊयात सुरुवातीला बघा, 4 गुणिला 55 म्हणजे 4 पंच काम करूयात वजा 40 लिहून घेऊयात प्लस 4 पंच 20 0 हातचे आले 2 आणि 4 पंच 20 आणि 2 म्हणजे होतील 22 आणि याला आता वर सोडून घेऊ बघा काय आलेलं आहे. खालची टर्म वर लिहून घेतो इथं सुरुवातीला बघा 28 आहे ना आणि गुणिला ब्रॅकेट मध्ये -40 अधिक 220. आता याला सोडू बघा 28 जसं तसे लिहितो गुणिला, आता बघा याला सोडून घेऊया. आता 220 मधून जर 40 वजा केले आपण बरं का, हे मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस मध्येच येणार कारण 220 वजा 40 आहे ना. हे किती येतील 180 कारण 180 मध्ये जर 40 मधून 220 होतात हे येतील 180 आणि देअरफॉर तुमचा बघा याला जर सोडवलं 28 गुणिला किती 180 आहे त्याला जर काय केलं तुम्ही सोडवलं बघा व्यवस्थित आहे 28 हा आहे. जर आपण हे काय काढत होतो सम ऑफ देअरफॉर यस 56 इज इक्वल्स टू बघा याला जर आपण काय केलं जर सोडवलं तर त्याचा जो गुणाकार आहे बघा तो तुमचा येतो 5040 हा तुमचा 5040 सम ऑफ काय 56 टर्म. तर अशा प्रकारे काय करायचं हा जो क्वेश्चन आहे हा काय करायचा तुम्हाला सोडवायचा आहे. तर आता क्वेश्चन नंबर जो 5th आहे तो क्वेश्चन नंबर 5 बघूयात. क्वेश्चन नंबर 5 बघा विद्यार्थी मित्र, इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती कंप्लीट करायला सांगितलेली आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 वा असा आहे की कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे काय सांगितलेलं आहे की ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आणि याच्यामध्ये जे सम ऑफ नॅचरल नंबर आहेत 1 ते 140 पर्यंत बघा 1 पासून ते 140 पर्यंतचे नॅचरल नंबर जे की डिव्हिजिबल आहेत कशाने 4 ने, म्हणजे ज्यांना 4 ने भाग जातो तर त्यांची सम काढायची आहे आणि ही ऍक्टिव्हिटी त्याच्यासोबत काय करायची पूर्ण करायची. बघा इथे मी ऍक्टिव्हिटी लिहून ठेवलेली आहे. आता बॉक्सेस आपल्याला काय करायचे भरायचे बघा. फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 आपल्याला माहिती आहे कोणत्या 4 ला भाग जाईल नंतर 8 ला भाग जाईल. आता बघा याच्यामध्ये परत एकदा तोच पार्ट आहे की काय सांगत आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ फ्रॉम 1 to 140 बघा. आता 1 to 140 म्हणजे यांनी 140 घ्यायला पाहिजे होता माझ्या मते तरी बरं, परंतु जर त्यांनी असं म्हणलं असतं की बाबा यांच्या दरम्यानचे बिटवीन 1 to 140 तर मग 136 आपण घेऊ शकलो असतो. 140 ला भाग जाईल का 140 ला बघा 140 ला 4 ने भाग जातो का तर 4 चूक 16 4 ते 12 म्हणजे हे 12 हे 2 है ना 4 25 म्हणजे जातो इथे भाग जातो त्याच्यामुळं 140 घ्यायला पाहिजे होतं माझ्यामध्ये तरी, परंतु एक करेक्शन आहे पुस्तकामध्ये पण हरकत नाही. आपण ऍक्टिव्हिटीच्या म्हणजे ऍक्टिव्हिटी जशी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगाने आपण हा प्रश्न सोडूयात. बघा 4 8 आणि 136 पर्यंत. नंतर हाऊ मेनी नंबर्स. आता बघा इथे काय सांगायचं की बाबा किती संख्या आहेत, संख्या किती असणार बघा काय ते हाऊ मेनी नंबर्स म्हणजे n काय करायचं आपल्याला इथे फाइंड करायचं. आता हे बघा याच्यामध्ये जर आपल्याला काय करायचे असतील एक काम करूयात. इथे 136 ऑलरेडी आपल्याला काय दिलेले आहेत. आता इथे n दिलेला आहे ना, हे नंबर दिलेले. आता n नंबर कुठला येईल आपला शेवटचा 136 म्हणून इथे काय करणार तर इथे 136 लिहिणार. ठीक आहे. जर ऑलरेडी यांनी जर आपल्याला काय केलं असतं n नंबर फाइंड करून
न देता जर n विचारला असता तर आपण मग tn चा फॉर्म्युलाचा यूज केलेला असता, परंतु इथे काय केलं tn चा फॉर्म्युलाचा यूज केलेला आहे, त्याच्यामुळे आपण 136 घेतलेले आहे. आता n काय येणार 136. त्याच्यानंतर a काय येणार, फर्स्ट टर्म बघा आपली आहे 4, कॉमन डिफरन्स याच्यामधला t1 t2 जर केला तर बघा आता इथे जो पार्ट थोडासा अवघड वाटेल तो सोडून घेऊया. नंतर इथे तर आपल्याला समोरच आहे की बाबा याच्यामध्ये कॉमन डिफरन्स जो आहे 4 इंडिव्हिज्युअल संख्येमध्ये तो कितीचा येणार 4 येणार. तर tn = a + n - 1 * d. आता पहा 136 ऑलरेडी घेतलेले आहे म्हणजे tn घेतलेले आपल्याला माहित आहे 136 ही काय nth टर्म आहे आपली म्हणून है ना. नंतर a काय येईल आपला a इथे बघा a म्हणजे काय फर्स्ट टर्म जी की आहे 4 + n - 1 * d. कॉमन डिफरन्स पण किती आहे, कॉमन डिफरन्स बघा आपण काढलेला आहे इथे 4. नंतर n आता बघा इथे काय केलेलं आहे, हा पार्ट यांनी काय केलेला आहे सोडलेला आहे म्हणजे सोडून घेतलेला आहे. तर मी हा बाजूला सोडून घेतो बघा काय 136 हे बघा 4 + n - 1 * d म्हणजे * 4. आता 4 ला जसं तसं ठेवणार 4 गुणिले n करणार हे येतील 4n आणि 4 - 1 म्हणजे -4 4 1 4 आणि 136. आता काय करू काम करूयात, हे बघा हे 4 प्लस आणि हे -4 कॅन्सल होतील म्हणजे 136 भागिले 4 येतील आणि ते कसे तर या 4 चं लक्षांतर करणार इथं गुणिले इथं भागिले येतील बरोबर n. तर बघा 4 त्रिक 12 पहिले 3 चा भाग जाईल बघा 4 त्रिक 12 1 उरेल 4 चूक 16 म्हणजे 16 होतील आणि 4 चूक 16 म्हणजे 34. n किती येईल तर n आलेला आहे आपला 34 आहे म्हणजे n मिळालेला आहे आपल्याला जो की आलेला आहे 34. त्याच्यानंतर आता एस चा फॉर्म्युला यांनी काय केलेला आहे याच्यामध्ये टाकलेला आहे. आता बघा एस च्या फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलेलं आहे n / 2a + n - 1 * d है ना. आता इथे खाली त्यांनी s आणि n, आता n किती येणार तर n आपण काय काढलेलं आहे 34 काढलेलं आहे म्हणजे नंबर मिळालेले आहेत म्हणजे इथे येणार तुमचा 34. त्याच्यानंतर आता बघा इथे किती डिवाइडेड बाय 2 म्हणजे n म्हणजे इथे 34 डिवाइडेड बाय 2 आणि इथे काय करणार सुरुवातीला याच्या किमती लिहून घेणार बघा इथे काय करणार याच्या हे बघा हा फॉर्म्युला आहे आणि ह्या किमती लिहून घेणार 2a + n - 1 * d म्हणजे 2 * a काय फर्स्ट टर्म आपली 4 + n - 1. तर n - 1 काय येणार आपला तर n - 1 म्हणजे आपला n जो आहे तो 34 आलेला आहे म्हणजे इथे 34 - 1 आणि d काय कॉमन डिफरन्स पण आपला 4 आहे. आणि डायरेक्ट इथे काय केलेलं आहे बॉक्स दिलेला आहे म्हणजे हा पार्ट जो आहे आपल्याला बरं का तो काय करायचा आहे तो सोडवायचा आहे बरं का. मग आता हा पार्ट मी इथे लिहून घेतो बघा काय आहे तर 34 डिवाइडेड बाय 2 है ना आणि इनटू ब्रॅकेट मध्ये बघा 2 * 4 एक काम करूयात याला सोडून घेऊयात 2 * 4 दॅट इज 8 34 - 1 हा बघा हा प्लस आहे बरं का हे येतील 33. त्याच्यानंतर इंटू ला येतील याच्या 4 बरं का * 4 याला सोडून घेणार बघा 34 - 1 इंटू काय केलेलं आहे 34 - 1 33 झालेले आहे आणि 33 झाल्याच्या नंतर आपण इंटू ला लिहिलेले आहे 4 बरं का आणि प्लस 8 ठीक आहे. तर आता बघा सुरुवातीला एक काम करूयात इथे याच्यामध्ये बघा याला सोडून घेऊयात हे येतील 17 आणि हे जर हे बघा इथे 34 - 1 33 आणि इंटू किती आले होते 4 आला है ना. तर आता 33 गुणिले जर 4 केले तर बघा 4 त्रिक 12 1200 हे 8 लिहून घेऊयात सुरुवातीला 8 + 4 त्रिक 1200 2 हात आला 1 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे येतील 132 आपले ठीक आहे. नंतर हे 17 आणि ब्रॅकेट मध्ये बघा याच्यामध्ये जर याची ऍडिशन जर केली बघा याच्यामध्ये गुणिला आणि यांची जर ऍडिशन केली तर हे येतील 140 आणि बघा याला सोडून घेऊया बघा 17 0 0 येतील इथे 17 चूक 68 68 ची 8 है ना 4 6 आणि 17 1 17 17 आणि 6 येतील 23 म्हणजे 2380. अशा प्रकारे काय करायचंय हा जो
तुम्हाला प्रश्न आहे तो काय करायचा आहे, सोडवायचा. बघा, तर अशा प्रकारे इथं शेवट तुम्ही त्याचं उत्तर लिहिणार 2380. तर अशा प्रकारे ही जी ऍक्टिव्हिटी आहे, हा जो क्वेश्चन आहे हा काय करायचा आहे, सोडवायचा. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांपर्यंत शेअर केल्याच्या नंतर त्यांना सबस्क्राईब करायला पण सांगा. त्याचबरोबर नवीन असाल तुम्ही पण तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता इथेच थांबूयात. नमस्कार.